वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने सुरू होत असलेला हा 3 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक क्रीडा कौशल्य विकासाबरोबरच परस्पर समन्वय, सांघिक वृत्ती व सहकार्य भावना विकसित करणारा उपक्रम आहे। या माध्यमातून 5ही जिल्हा परिषदेच्या सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय व सहकार्याने जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लोकसेवांचे सुद्धा बळकटीकरण करावे असे आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले। स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आज अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या 5 जिल्हा परिषदांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या उद्घाटन समारंभाप्रसंगी मंचावर विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेचे अप्पर आयुक्त राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आबाडे, वाशिमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, अकोल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिहार, अमरावतीचे गट विकास अधिकारी विनोद खेडकर, आयोजन समितीचे सचिव तथा बुलढाण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी अनिल अकाळ, योजना विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशाली ठग, वाशिमचे शिक्षण अधिकारी गजानन डाबेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते, जिल्हा कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख तसेच सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।